हॅलो नमस्कार, मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण छान असा वेगळा असा आणि स्पेशल असा केक बनवणार आहोत आणि तोही ॲनिव्हर्सरीसाठी। हाफ केजीचा केक होता आणि त्यासाठी बघा 3 लेयर मी कट करून घेतले होते आणि केक आयसिंगला घेतला होता। कस्टमरला मी सजेस्ट केलं होतं की फ्रेश मँगो केक बनवू का, ते म्हणले नको, आम्हाला जेमतेमच रेटमध्ये तो बसवायचा आहे कारण की आम्हाला हा केक गिफ्ट द्यायचा आहे। तर म्हटलं ठीक आहे, क्रशचाच तुम्ही केक घ्या। मग मी मँगो फ्लेवरचा साध्या क्रशचा आपला हा केक मी त्यांना बनवून देणार होते। तर केकची ऑर्डर ही कशी आली तुम्हाला मी सांगते। ज्या कस्टमरने माझ्याकडून 5 किलो केक घेऊन गेले होते त्याच कस्टमरची मला ही ऑर्डर होती, परंतु हा केक त्यांना कोणालासाठी तरी गिफ्ट न्यायचा होता ॲनिव्हर्सरीसाठी। तर तरीही मी म्हटलं की तुम्हाला छान बनवून देईल आणि वेगळी अशी डिझाईन आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपल्या चॅनलवरती बघा मी आत्ताच स्पॉन्ज रेसिपी टाकलेली आहे, परफेक्ट स्पॉन्ज रेसिपी। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आपल्या चॅनलमध्ये बघा केक रिलेटेड मी आता मिनी ब्लॉग देखील मी टाकत आहे, केकबद्दलच्या काही छोट्या मोठ्या टिप्स टाकत आहेत, वेगवेगळ्या केकच्या डिझाईन मी दाखवत आहेत। तर तुम्हाला हे सगळं बघायचं असेल तर नक्कीच आदर्श केक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला मात्र विसरू नका, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत राहील त्याचे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल। आता सेकंड लेअरवरती मी क्रीम आणि थोडासा क्रश टाकून घेते, व्यवस्थित स्प्रेड करून घेते आहे। आता जेवढा आपला स्पॉन्जची लेअर असते तेवढंच आपल्याला क्रीमची देखील लेअर द्यायची आहे, म्हणजे केक खाण्यासाठी चांगला लागतो। जर कस्टमरची डिमांड असेल की क्रीम आम्हाला कमी वापरा, त्यावेळेसच आपण क्रीम कमी वापरायची आहे। नॉर्मली जेवढा आपण बेस घेतो तेवढीच क्रीम घ्यायची आहे आणि हा केक बनवायचा आहे। आता तिसरी लेअर व्यवस्थित सोक करून घेऊया आणि क्रम कोटिंग करून घेऊया। आणि क्रम कोटिंग केल्यानंतर कंपल्सरी आपला हा केक फ्रीजमध्ये आपण 15 ते 20 मिनिटासाठी सेट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। ज्यावेळेस आपण क्रम कोटिंग करतो त्यावेळेस आपल्याला क्रीम अगदी थोडी वापरायची आहे आणि ती मात्र वरती आणि कडेने थोडीशा क्रीमनी फक्त वरनं कोटिंग करून घ्यायचं आहे। आता मी फ्रीजमध्ये तो 15 मिनिटं ठेवून घेतला, नंतर बाहेर काढला आणि आता आपण फायनल फिनिशिंग करणार आहोत। त्यासाठी मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून बघा अशा पद्धतीने आता आयसिंग करणार आहे। ज्या वेळेस बघा आपण पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून आपण केकला फिनिशिंग करतो त्यावेळेस क्रीम ही आपल्या केकला एकसारखी लागली जाते, कुठं कमी कुठं जास्त लागत नाही। यासाठी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून जर तुम्ही केकला बघा असं फायनल फिनिशिंग करायला घेतलं तर ती अगदी व्यवस्थित होते आणि आपल्याला जास्तही टाईम लागत नाही, लवकरात लवकर ती फिनिशिंग होते, कारण क्रीम ही सगळीकडे एकसारखी लागली जाते, कुठं कमी कुठं जास्त, काही काही पॅचेस कधी कधी बेसच दिसतो, असं होत नाही। आता वरचे बघा जे काही शार्प एजेस आहेत ते मी आता व्यवस्थित करून घेते आणि केक आता आपला हा पूर्णपणे मी आता व्यवस्थित फिनिशिंग करून घेणार आहे। फिनिशिंग आपली व्यवस्थित करून झाल्यानंतर आता आपण बघा इथं मी एक्स्ट्रा रेड कलर घेतलेला आहे, जेल कलर आहे, शक्यतो जेल कलरही तुम्ही वापरा। आता मला थोडासाच रेड कलर पाहिजे होता, यासाठी बघा मी स्क्रॅपरवरतीच थोडीशी क्रीम घेतली आणि एक्स्ट्रा जेल कलर होता, एक्स्ट्रा रेड, म्हणजे थोडासा तो डार्क शेड होतो आणि कमी क्रीममध्ये रेड कलर परफेक्ट होतो, परंतु जास्त क्रीममध्ये जर आपल्याला रेड कलर परफेक्ट करायचा असेल तर तो होत नाही। तर बघा आता मी थोडेसेच क्रीम इथं घेऊन रेड कलर करून घेतला। पायपिंग बॅगमध्ये सुद्धा बघा मी एक्स्ट्रा रेड जेल कलरचे ना 2-4 ड्रॉप टाकून घेतले, म्हणजे आणखीन जास्त डार्क आपल्याला रेड कलर होईल। इथं मला जास्त डिझाईन काढायची नाही आहे म्हणून मी थोडासा हा कलर डार्क केलेला आहे। तर इथं बघा आता मी या केकवरती आपले छोटे छोटे जे हर्ट असतात ना ते काढून घेणार आहे अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये। पुढचं जे पायपिंग बॅगचं जे टोक आहे थोडंसं ते कट करायचं आणि अशा बघा स्मॉल हर्ट मी असं काढून घेणार आहे। खूप सुंदर डिझाईन होणार आहे, डिझाईन सिम्पल सोबर पण ते एकदम ॲट्रॅक्टिव्ह आणि छान होणार आहे। अशा पद्धतीने केकला मी पूर्णपणे हर्ट काढून घेणार आहे, पूर्ण केक मी अशा पद्धतीने कवर करून घेणार आहे। वरचा जो भाग आहे तो तर मी पूर्ण असा कवर करून घेतलेला आहे पूर्णपणे। बघा वरचा जो भाग आहे तो मी आता हर्टने काढून घेतलेला आहे आणि इथं बघा सुंदर असं एक कपलचं कटआउट मी आणलं होतं, मला हे खूप आवडलं होतं। चला म्हटलं आपण एक सिंपल असा केक बनवून हे कटआउट लावून देऊया, तर त्यामुळंच केकला खूप छान असा लुक आलेला आहे। तर बघा मस्त असं एक लग्नाचा जे कपल असतं न्यू कपल तसंच हे कपल होतं। आणि आता ह्याच्या बाजूला देखील मी बघा या पायपिंग बॅगमधल्याच क्रीमने छोटे छोटे हर्ट्स काढून घेणार आहे, जेणेकरून त्याला एकदम छान असा
लुक येईल. तर आता रेड कलर कसा करायचा हे तुम्हाला मी सांगितलंच होतं, परंतु जर थोडीशीच डिझाईन काढायची असेल तर तुम्ही डार्क शेड रेड कलरचा करू शकता. परंतु जर जास्त केकवरती आपल्याला फ्लावर्स वगैरे काढायचं असेल तर अजिबात रेड कलर डार्क करायच्या भानगडीत पडू नका, कारण की त्याच्यामुळे क्रीम कडवट होते आणि केकची टेस्ट बिघडली जाते. तर आता बघा इथे मी अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल छोटे छोटे हर्ट सगळ्या बाजूने मी काढून घेतलेले आहेत आणि केक हा आपला आता पूर्णपणे झालेला आहे. तुम्हाला मी आता हा थोडा जवळून दाखवते. बघा मस्त झाला आहे ना. तर खूप सुंदर आपला केक झाला. आता एक छान असं हॅपी ॲनिव्हर्सरीचं तुम्ही टॅग लावून घेणार होते. इथं बघा माझ्याकडं व्हाईट आणि रेडमध्ये होतं, ते मी आता लावून घेते आणि सुंदर असा हा केक आपला रेडी झालेला आहे. केक आवडला असेल तर नक्की एक लाईक मात्र जरूर करा आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.